हॅलो फ्रेंड्स, रितिका फूड कॉर्नरमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही मजेत असाल अशीच अपेक्षा करते। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहतच असाल प्लेटमध्ये मेथीचे पराठे दिसत आहेत, त्याबरोबर हिरवी चटणी, सॉस आणि तपती गरमी के लिए ठंडा ठंडा छास। ऐकूनच छान वाटते ना, आणि तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटले असेल। आणि पराठा कोणताही असो, प्रत्येकाला मनापासून आवडतो। तर वाट न पाहता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। आणि त्यासाठी घेतली आहे एक जुडी मेथीची। तर कवळी पाने आणि दांडे खोडून पाण्यामध्ये भिजत धुण्यासाठी ठेवले आहे आणि नेहमीप्रमाणे होताना 5 मिनिटे मीठ टाकून ठेवायचे आहे। त्यानंतर पाणी निथळून बारीक चिरून घ्यायचे आहे। तर फ्रेंड्स, पराठ्यांसाठी जी चटणी आपण बनवतो ना, ती फार महत्त्वाची असते। तर मी आता कशी बनवते तुम्ही नक्की व्यवस्थित हा व्हिडिओ पहा। तर आपण याच्यासाठी मिरच्या घेणार आहोत, लसूण, आले, कोथिंबीर आणि 1 चमचा किंवा 2 चमचा जिरे। फक्त एवढेच साहित्य वापरायचे आहे आणि बाकीचे कोणतेही मसाले वापरायचे नाहीत। जर खऱ्या मेथीच्या पराठ्यांचा आनंद घ्यायचा असेल ना, तर मसाले कमीच वापरा असे मी नक्की म्हणेन। आता साहित्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तिखट किती हवे त्याप्रमाणे मिरच्या कमी जास्त करा। आता मिक्सरला सर्व साहित्य आपल्याला थोडेसे मीठ टाकून जाडसरच वाटून घ्यायचे आहे। आता एका वाडग्यामध्ये, आणि हो, चटणी जी आपण बारीक करण्यामध्ये पाणी अजिबात वापरायचे नाही। आता आपल्याला पीठ मळायला घ्यायचे आहे। तर एका वाडग्यामध्ये गव्हाचे पीठ मी घेतले आहे आणि इथे मी 3 प्लेट भरून पीठ घेतलेले आहे। त्यात 1.5 मोठे चमचे वाटण घेतलेले आहे, 2 छोटे चमचे हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा, 1 मोठा चमचा दही, 1 पळी तेल आणि शेवटी आपली चिरलेली जी मेथी आहे ती घालायची आणि सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचे। काही जण पराठ्यामध्ये दही वापरत नाहीत, काही ठिकाणी पाहिले आहे त्या ठिकाणी दही वापरले जात नाही। परंतु तुम्ही विचाराल दही कशाला वापरायचे, तर दह्याने काय होतं की पराठे आपले सॉफ्ट राहतात आणि जास्त वेळ सॉफ्ट राहतात, त्याच्यामुळे दही घातले तर खूपच छान। आता आपल्याला बघा ही जी मेथी आहे ती तर घालून सर्व साहित्य आता एकत्र केले की आपल्याला पीठ मळायचे आहे। पीठ मळताना एवढीच काळजी घ्यायची की पीठ घट्टच मळायचे, कारण आपण थोडे 15 मिनिटे पीठ भिजत ठेवणार आहे आणि भिजले ना की पीठ पातळ होते आणि भाजीचे पण पाणी होते, त्यामुळे आपण थोडे थोडे पाणी घालतच पीठ मळून घ्यायचे आहे। हे पहा, आता हे पीठ मी बघा अशा प्रकारे मळले आहे आणि ते घट्टच आहे आणि आपल्याला हे 10-15 मिनिटे भिजत ठेवायचे। तर फ्रेंड्स, 15 मिनिटे झालेली आहेत आणि आता आपण पराठे करायला सुरुवात करूया। तर थोडेसे तेल लावायचे आणि थोडेसे पुन्हा मळून घ्यायचे आणि आपण आता गोळा बनवायचा आणि चपातीसारखेच लाटायचे। आणि थोडा चिकट असेल तर आपण सुक्या पिठाचा वापर करायचा। मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे लाटून घ्या, जेवढे पातळ लाटता येईल तेवढे पातळ लाटून घ्यायचे। फ्रेंड्स, जेव्हा प्रत्येक व्हिडिओ किंवा रेसिपी बनवताना फार मेहनत करावी लागते आणि रेसिपी करून व्हिडिओ बनवायचा अपलोड करसपर्यंत फार वेळ जातो आणि मेहनतही खूप करावी लागते। तर पण जेव्हा तुम्ही काही प्रतिसाद देता व्हिडिओमध्ये, कॉमेंटमध्ये, तेव्हा काहीतरी तुम्ही व्हिडिओ पाहताय असं वाटतं आणि नवीन नवीन रेसिपी करायला सुद्धा आनंद मिळतो। तर तुम्ही प्लीज मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की बाबा तुम्हाला हे व्हिडिओ माझे आवडत आहेत, अजून नवीन व्हिडिओ टाकले पाहिजेत। असा तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला तर नवीन व्हिडिओ करायला अजून आनंद होईल, तर नक्की सांगा। तर आता पराठा आपला बनवून झालेला आहे। आता आपण गरम गरम तव्यामध्ये थोडे तेल सोडून पराठा टाकून घेणार आहोत आणि असं भरपूर म्हणजे असं चांगले असे तेल लावून पराठा आपला हा खरपूस दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे।
आणि हे तर हे अशाच प्रकारे सर्व पराठे आपल्याला बनवून घ्यायचे आहे। आणि हे पराठे बनवून झाल्यानंतर आपण गरम गरमच पराठे खायचे आहे, तेव्हा याचा स्वाद अजूनच लागतो, म्हणजे खायलासुद्धा अजून मजा वाटते। आणि हा जो पौष्टिक नाश्ता आपल्या सर्वांच्या घरी झालाच पाहिजे। आता हा नाश्ताच नाही तर आपण याला लंच पण बनवू शकतो, कारण हे मेथीचे पराठे खूपच हेल्दी आणि पौष्टिक असतात, त्यामुळे तुम्ही हे लंचमध्येही खाऊ शकता। आता हिरवी चटणी आणि सॉस ह्यासोबत जर तुम्ही दुपारच्या वेळेस गरमीमध्ये छास घेतले ना सोबत, तर हे अजूनच ह्या पराठ्यांना खाण्यामध्ये मजा येणार आहे। आता ही चटणी जी मी ठेवलेली आहे ती मी पराठ्यांसाठी आपण पराठ्यांमध्ये घातली आहे, तीच चटणी मी इथे प्लेटमध्ये ठेवलेली आहे। तुम्ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा ही चटणी बनवू शकता। आणि आता पिठात दही टाकल्यामुळे पराठे सॉफ्ट आहे झालेले तर आहेतच, त्याच्यामुळे काय होतं ट्रॅव्हलिंगमध्ये सुद्धा आपण हे पराठे घेऊन जाऊ शकतो आणि 1-2 दिवस तरी पराठे चांगले राहतात। आणि मुलांच्या टिफिनमध्येही पराठे देऊ शकतो। तर तुम्ही पाहू शकता इथे हे पराठे खूपच खमंग आणि मऊसूत झालेले आहेत, हे पहा। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की लिहा। काही कमी असेल तेही सांगा, तुमचा रिस्पॉन्स मिळाला तर मलाही अजून रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईबही करा। तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।